मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख आघाडीवर। बिस्मिल्ला भाभी शेख यांनी घराघरात जाऊन प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला असून त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांच्या प्रचारासाठी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि सांगली जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे या स्टार प्रचारक म्हणून उपस्थित होत्या। यावेळी स्वातीताई खाडे म्हणाल्या, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून या प्रभागासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेण्यात आला आहे। हाच विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही उमेदवारांसोबत घराघरात जाऊन प्रचार करीत आहोत। विविध विकास कामांच्या जोरावर सक्षम आणि योग्य उमेदवार भाजपने दिले आहेत। पुढे त्या म्हणाल्या, मतदारांनी मतपेटीतून प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। या रॅलीत स्वातीताई सुशांत खाडे यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। प्रभाग क्रमांक 5 मधून मीनाक्षी चौगले, बिस्मिल्ला भाभी शेख, राकेश शिंदे आणि राजकुमार संभाजी कबाडे हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास स्वातीताई सुशांत खाडे यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचे आमचे 4 उमेदवार आहे। आमचे मातोश्री बिस्मिल्ला शब्बीर शेख आपले खाजाबाबांचा आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केलेली आहे। आमच्या शीटला प्रचंड मताने विजय करा आणि आम्हाला प्रचंड चांगलं मिळत आहे। सर्व समाजामधून आमची जनतानंच इलेक्शन हातात घेतलेले आहे। त्यासाठी सगळ्या जनताला येणाऱ्या 15 जानेवारीला कमळ समोर चिन्हाला बटन दाबून आमच्या मातोश्रीला प्रचंड मताने विजयी करा। मी सबिया जुबे शेख बिस्मिल्ला शेख यांच्या सून आहे आणि आम्ही आज या वार्डामध्ये रॅली फिरत असे निघाली आहे। तर सगळ्या पॅनलला तुम्ही चांगल्या बहुमताने विजयी करा असे माझे नम्र विनंती आहे। आणि आम्ही सगळेजण विकासासाठीच लढत आहे आणि सगळ्यांनी चांगलं आम्हाला प्रतिसाद दिला आहे की आम्ही सगळेजण चांगली कामे करू आणि एवढं बोलून मी थांबते। नमस्कार, मी स्वाती सुशांत खाडे, महिला मोर्चा सांगली शहर। आज प्रभाग नंबर 5 मध्ये पदयात्रा चालू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद बघता आपल्या भाजप पक्षाला खूप चांगला प्रतिसाद दिसतोय। महिला वर्गांचाही पाठिंबा खूप प्रमाणात आहे। आता दादांशी बोलणं झाल्याप्रमाणे असंही कळतंय की बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आणि ह्या वेळेला आपलं भाजपच निवडून येईल यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। इतकंच आव्हान असेल की जो पक्ष आपला विचार करतोय त्या पक्षाचा आपण विचार करावा। शहरी भागामध्ये थोडीफार विकास कामं राहिलेली दिसत आहेत, पण ग्रामीण भागामध्ये असं चित्र नाही आहे। त्यामुळे जर आपण भाजप पक्षाला पॅनल टू पॅनल जर विजयी दिला तर आपली शहरातली पण विकास कामं जी राहिलेली आहेत ती ह्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत होतील आणि भाऊंच्या मार्फत पण होऊन जातील। नगरसेवकांनी आता ते नगरसेवकांना विचारायला लागेल त्यांनी का उपयोग केला नाही। भाऊच्या माध्यमातून विकास कामासाठी कोट्यानी निधी आलेला आहे ह्या प्रभागामध्ये। आता भाऊंचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्याच्या मागेही दिसते की भाऊंनी बरेच विकास कामं काही प्रभागामध्ये केलेली आहेत, पण काही 5 प्रभागामध्ये काही रस्त्यांचा प्रॉब्लेम दिसतोय। त्यामुळे आता ते आपल्याला त्या मागच्या नगरसेवकांना विचारायला लागेल की का नाही केले। पण सगळ्यांना विनंती असेल की मागं काय झालं पुढे काय झालं, पण आता फ्युचर आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपल्या भाऊंकडे बघून आपल्या ह्या 4 उमेदवारांना आपण निवडून देऊया आणि विकास कामं जी राहिलेत ती सगळी करून घेऊया।